पण येथे ग्रेव्हीसाठी आलं घेतलं आहे, लसूण घेतला, कोथिंबीर घेतला, टोमॅटो घेतला। आता हे आपण काजू तळण्यासाठी घीचा वापर करत आहोत। आपण आता हे काजू छान फ्राय करू। आपले फ्राय झालेले काजू काढून घेऊया। सुहाना मसाला घेते, त्याच्यात 1 वाटी दूध घालायचं आहे आपल्याला। आता हे आपण मिक्स करून घेऊया। फ्राय केलेल्या कढईमध्येच काजू मसाला करणार आहोत। थोडीशी मोहरी आणि आपण तयार केलेली आलं, लसूण, कांदा, टोमॅटोची ग्रेव्ही, कोथिंबीर। ही ग्रेव्ही 5 मिनिटं हलवून घ्यावी। आता आपण वापरणार आहोत त्याच्यात 2 चमचे गोडा मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचा लाल तिखट। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे 1 मिनिट। हे सुहानाचं केलेलं 1 पॅकेट ग्रेव्हीचं। 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ। ग्रेव्ही उकळत आली की त्याच्यात आपण फ्राय केलेले काजू टाकायचे। उकळले आहे, आता फ्राय केलेले काजू आपण त्यामध्ये मिक्स करूया। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर 1 चमचा तुम्ही टाकू शकता त्यामध्ये। कोथिंबीर घालणार आहोत। ही झाली आपली काजू मसाला भाजी तयार।